श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी कोणत्या सेवा कराव्यात ज्यामुळे आपल्यावर सदैव स्वामींची कृपा राहील, अखंड लक्ष्मीची कृपा राहील। ज्यांना रोज काही करणे शक्य नसेल त्यांनी फक्त गुरुवारी या सेवा जरूर करा, ज्यामुळे आपल्या घरावर सदैव स्वामी कृपा आणि लक्ष्मीची कृपा राहील। चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। शक्य असेल तर आपण गुरुवारी पिवळा रंग धारण करावा। पिवळ्या रंगामुळे आपले गुरुबळ स्ट्रॉंग बनते। त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करून तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशी मातेला दर गुरुवारी आपण कच्चं दूध देखील अर्पण करायचं आहे। तर हे दूध आपल्याला देशी गाईचं वापरायचं आहे आणि जर तुमच्याकडे देशी गाईचं दूध उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध दूध असेल ते वाहिलं तरी पण चालते। तुळशीला पाणी घालताना जो मंत्र असतो तो आपण म्हणावा। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 3 वेळा जप करावा। यानंतर आपण सूर्यदेवांना देखील जल अर्पण करायचं आहे। या सूर्यदेवाला जे आपण जल अर्पण करतो त्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा आणि एक लाल फूल टाकून सूर्यदेवांना आपण जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आपण सूर्याची 12 नावे घ्यायची आहेत किंवा मग गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे जर गाय असेल तर आपण गायीची पूजा देखील करायची आहे आणि जर शहरामध्ये देशी गायी उपलब्ध नसतात तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असणे आवश्यक आहे, त्याची पूजा आपण करू शकतो। आमच्या गावाकडं गाई असल्याने मी रोज गायीची पूजा करते। त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपण गुरुवारच्या दिवशी स्वामींचा अभिषेक करायचा आहे, त्याचबरोबर बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा देखील अभिषेक करायचा आहे। मी या 3ही देवतांचा अभिषेक करते। ज्यांना शक्य नसेल त्यांनी फक्त स्वामींचा अभिषेक केला तरी पण चालेल। स्वामींचा अभिषेक करताना आपल्याला अगोदर पाण्याने, नंतर दुधाने, त्याच्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे। आपल्याला जर कोणते मंत्र वगैरे काही येत नसेल तर आपण फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत करत आपण स्वामींना अभिषेक करायचा आहे। आपल्याकडं जर स्वामींची मूर्ती असेल तर आठवड्यातून एकदा आपण अभिषेक करणं गरजेचंच आहे। दर गुरुवारी हा आपण अभिषेक करायचा आहे। रोज जर आपल्याला जमलं नाही तर फक्त गुरुवारच्या दिवशी देखील अवश्य अभिषेक करावा। त्यानंतर स्वामींची मूर्ती आपण स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून त्यांची पूजा करावी, त्यांना नैवेद्य दाखवावा, पाण्याचा तांब्या भरून ठेवावा। स्वामींच्या आवडीची फुले आपण त्यांना अर्पण करावीत। जर कोणती फुले नसेल तर चाफ्याची फुले, झेंडूची पिवळी फुले ही व्हावीत आणि जर ही फुले नसतील तर तुमच्याकडे जी उपलब्ध फुले असतील ती आपण स्वामींना व्हावीत। यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे। तेव्हा जो आपण अगोदर अभिषेक केलेला आहे ते आपण एका पातेल्यामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये ओतून घ्यावं आणि स्वच्छ भांडं करून पुन्हा त्याच भांड्यामध्ये मग आपण बाळकृष्णांचा अभिषेक करून घेणार आहोत। कृष्ण म्हणजे साक्षात विष्णू आणि गुरुवार हा दिवस विष्णूंचा प्रिय वार आहे, त्यामुळे आपण विष्णूंना या दिवशी अभिषेक करणार आहोत। जे आपण दूध, पंचामृत, पाणी हे एकदाच घेतलं तरी चालते, परंतु जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते आपण ओतून काढायचं आहे आणि नंतर स्वच्छ भांडं करून त्यामध्ये त्यांना अभिषेक करायचा आहे। कृष्णाला अभिषेक करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत अभिषेक घालायचा आहे। अगोदर पाण्याने, नंतर दुधाने आणि त्याच्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असं आपण अभिषेक करणार आहोत। त्यानंतर स्वच्छ पुसून मूर्तीला अष्टगंध चंदन लावून कृष्णांना तुळस प्रिय असल्याने कृष्णाला तुळस वाहावी। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तेथून लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही, कारण लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आपण गुरुवारी का होईना भगवान विष्णूंची सेवा अवश्य करावी। याबरोबरच लक्ष्मीचा देखील आपण अभिषेक करणार आहोत। यानंतर लक्ष्मी देवीचा अभिषेक करायचा आहे। तर माझ्याकडे हा चांदीचा लक्ष्मी देवीचा टाक आहे, तर मी याचा अभिषेक करते। तुमच्याकडं जर चांदीची मूर्ती असेल, पितळाची मूर्ती असेल तर तुम्ही त्याचा करू शकता किंवा मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती जरी असेल तर त्याचाही अभिषेक या दिवशी केला तरी पण चालतो। लक्ष्मीचा अभिषेक करताना आपल्याला ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करत करत आपण लक्ष्मी देवीचा अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक देखील आपल्याला अगोदर पाणी, नंतर दूध, नंतर पंचामृत आणि पुन्हा पाणी अशा पद्धतीनं करायचा आहे।
या तिन्ही देवांचा अभिषेक झाल्यानंतर आपण बाकीची देवपूजा आटोपून मग स्वामींना त्यांच्या आवडीची फुले, अष्टगंध, हिना अत्तर लावायचं आहे. कृष्णांना त्यांच्या आवडीची तुळस व्हायची आहे आणि लक्ष्मीला लाल फूल अत्यंत प्रिय असते, तर लक्ष्मीला आपण लाल फुले अर्पण करावीत. हळदी, कुंकू, अक्षदा आणि लाल फुले वाहावीत. तर अशा पद्धतीने आपण ही देवपूजा करायची आहे. पूजा आटोपून झाल्यानंतर आपण स्वामींना नैवेद्य ठेवणार आहोत. तर कोणतेही फळं ठेवले तरी पण चालते किंवा आपण जे अन्न शिजवतो त्यातीलच अन्न ठेवलं तरी पण चालते किंवा दूध साखरेचा जरी नैवेद्य ठेवला तरीही चालतो. तर अशा पद्धतीनं आपण ही देवपूजा रोजची करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे. गणपतीची आरती, श्री दत्तात्रेयांची आरती आणि याच्यानंतर स्वामींची आरती. ही देवपूजा झाल्यानंतर आपण मी जे रोज गुरुवारी वाचते ते हे ग्रंथ आहेत. तर गुरुचरित्रातील 18वा अध्याय, गुरुचरित्रातील 14वा अध्याय, नित्यसेवेमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते व्यंकटेश स्तोत्र आणि स्वामी चरित्र सारामृतचे नित्यसेवेमधील रोजचे 3-3 अध्याय आणि व्यंकटेश स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, तर ते देखील गुरुवारच्या दिवशी मी म्हणते. आणि महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणायचं आहे आपल्याला. तर ते वैभवलक्ष्मीचे जे पुस्तक असते त्याच्यामध्ये आहे महालक्ष्मी अष्टकम. दर गुरुवारी या सेवा केल्याने आपल्या घरावर सदैव स्वामींची कृपा राहील आणि आपल्यावर लक्ष्मीची देखील कृपा राहील. त्यामुळे या सेवा अवश्य कराव्यात. वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामध्ये शेवटी महालक्ष्मी अष्टकम आहे, हे देखील या दिवशी पठण करावे. तर या पद्धतीनं आपल्याला दर गुरुवारी पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना.